आज आपण बनवणार आहे मस्त अशा कुरकुरीत कोथिंबीर वड्या। तर कोथिंबीर वड्या कशा प्रकारे तयार करायचा आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर मस्त अशी इथे फ्रेश कोथिंबीर वापरलेली आहे। आपण फ्रेश कोथिंबीरच वापरायची आहे वड्यासाठी आणि मस्त झणझणीत आणि कुरकुरीत कशा प्रकारे तयार करायचं आहे, एक नंबर लागते, चवीला सुद्धा अप्रतिम टेस्टी। तर सर्वात आधी आपण मी कोथिंबीर इथे स्वच्छ साफ करून घेतलेली आहे, पाहू शकता सगळं कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे। आता आपण धुवून घेऊया। इथं मी एका कढईमध्ये पाणी घेतलेले आहे। आपल्याला थोडी थोडी कोथिंबीर टाकायचं आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण कोथिंबीरला खूप सारे माती वगैरे असतात, त्यामुळे स्वच्छ धुवायचं आहे। आधी कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण बारीक अशी चिरून घेऊया। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं आहे व्यवस्थित। पाहू शकता आपण सर्व कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे। आता आपण त्याचा मसाला बनवून घेऊया। इथं आपण 4-5 मिरी घेतलेली आहे। मिरीला आधी बारीक अशी पावडर करून घेऊया। बघू शकता आपण काळी मिरी छान अशी बारीक करून घेतलेली आहे। 5-6 हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक अर्धा इंच आल्याचा तुकडा, हे पण आपण आता बारीक करून घेऊया। थोडासा अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच जिरा तर कुटून घेऊया। बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। इथं आपण कोथिंबीर मध्ये आता सर्व टाकून घेऊया। 1 चम्मच तांदळाचं पीठ, 2 चम्मच बेसनाचं पीठ, 1 चम्मच तीळ, हे वाटलेला हिरवी मिरचीचा मसाला ते सुद्धा आपल्याला ह्याच्यातच टाकून घ्यायचा आहे। चवीनुसार थोडासा मीठ, थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखट, थोडासा गरम मसाला, 1 चम्मच ऑइल। आता आपण मळून घेऊया। व्यवस्थित हाताने सर्व मिक्स करायचं आहे कोथिंबीरला। हाताने छान मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया व्यवस्थित। पाणी अगदी थोडं थोडंच वापरायचं आहे। पाहू शकता छान असं आपण पीठ कोथिंबीर सर्व व्यवस्थित मळून घेतलेले आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही करायचं आहे, कारण आपल्याला हे वाफायला ठेवायचं आहे त्यामुळे। आणि इथं आपल्याला बेसन कोथिंबीर पेक्षा जास्त नाही वापरायचं आहे, जेणेकरून आपण वडी खाऊ ना तेव्हा पीठ पीठ लागतो, त्यामुळे अशा प्रकारे थोडीशी कोथिंबीर जास्त पाहिजे, बेसन थोडं कमीच पाहिजे। मस्त अशी कुरकुरीत आणि चवदार लागतं वडी। आपण हा मळलेल्या पिठाच्या छान अशा प्रकारे रोल रोल करून घेऊया वाफवण्यासाठी। बघू शकता अशा पद्धतीने। आणि या रोलवर आपल्याला खालच्या साईडने ऑइल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि इथं मी पूर्णाची जाळी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा रोल ठेवायचा आहे। ज्या साईडने ऑइल लावल्याने त्या साईडने खालच्या साईडने ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण जाळीला ऑइल लावायची गरज पडत नाही आणि वडी खाली चिटकत नाही। अशा पद्धतीने बनवून घेऊया सर्व। अशा प्रकारे आपण तिन्ही वडी लावून घेतलेले आहे। इथं आपण गॅसवर एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 ग्लासने पाणी वापरलेले आहे गरम करण्यासाठी, आणि त्याच्यावर आपल्याला ही जाळी ठेवायची आहे जी आपण वडी ठेवलेली ती। आता ह्याला 20 मिनिटं वाफून घेऊया। वरून आपल्याला एक प्लेट ठेवायचा आहे, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही। आपण वडी ठेवले होते वाफायला, 15 मिनिटं झालेत। आता पाहूया वडी तयार झाली आहे का नाही। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सुरीच्या मदतीने चेक करायचं आहे। झाली आपली वडी रेडी। आता आपण वडी बाहेर काढून घेऊया। आता आपण वडीचे कट करून घेऊया। वडी आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे कट करून घ्यायचं आहे। बघू शकता वडी आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे कट करून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त असे आपण वडे कट करून घेतलेले आहे। पाहिजे त्या शेप मध्ये तुम्ही कट करू शकता अशा प्रकारे।
छोटे छोटे, पण वडी पातळ कट करायचं आहे, मीडियम साईजचेच, जेणेकरून मस्त असे तळल्यावर कुरकुरीत होतात. जर जाड कट केले तर व्यवस्थित तळत नाही, आतून कच्ची राहते, बाहेरून जळून जाते. त्यामुळे अशा प्रकारे पातळ कट करायचं आहे. छान असे कट करून तयार झालेले आहे. आता आपण तळून घेऊया. आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकून घेऊया. तर 2 पळी ऑइल घेतलेले आहे मी. गरम करून घेऊया आधी. ऑइल आपलं गरम झालेलं आहे. एक एक वडी तळून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला वडी ठेवून घ्यायचं आहे. तेलामध्ये जेवढे बसन तेवढेच वड्या आपल्याला इथं ठेवायचं आहे. बारीक गॅसवर तळायचं आहे इथं वडी आपल्याला. एका साईडने भाजले की लगेच आपल्याला पलटी करून दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे. चारी बाजूने छान असे गोल्डन कलर येईपर्यंत. जास्त काळी नाही करायचं आहे, त्यामुळे आपल्याला इथं बारीक गॅसवरच तळायचं आहे. बघू शकता किती छान असे तळून झालेत आपले वड्या. बघू शकता किती छान असे वडे आपले रेडी झालेले आहे. बघू शकता आपले वडे मस्त खरपूस तळून रेडी झालेले आहे. आता आपण काढून घेऊया. पाहू शकता आपले सर्व वडे रेडी झालेले आहेत बनून. एकच नंबर. पाहू शकता मस्त असे वडे खाण्यासाठी आपले तयार आहे. तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते. मस्त अशी कुरकुरीत वडी एकच नंबर रेडी झालेली आहे. पाहू शकता खूप छान वडे आहेत. एक नंबर. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.